विद्यार्थी मित्रांनो, हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड हे नावाचं जे मी पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यावर मी पहिला व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच व्हिडिओचा हा उत्तरार्ध म्हणजे दुसरा भाग आहे, कारण एका व्हिडिओमध्ये हा विषय संपणारा नाही. माझं नाव सचिन किरत आहे. मी गेले अनेक वर्ष फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स हा विषय शिकवतोय. फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि इकॉनॉमिक्स या विषयावर मी संशोधनही करतो, रिसर्चही करतो. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड हे एक रिसर्च ओरिएंटेड पुस्तक आहे आणि त्या पुस्तकातून मी काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे, एफ इज इक्वल टू एम ए. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमातून डिराईव्ह होणारा हा फॉर्म्युला आहे. अत्यंत युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे, अत्यंत फंडामेंटल फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला चूक आहे असं माझं म्हणणं नाही, तर हा फॉर्म्युला बरोबर आहे. फक्त हा फॉर्म्युला सेलेस्टियल बॉडीसाठी की जिथे फ्रिक्शनल फोर्स आणि कुठल्याही प्रकारचा अपोजिंग फोर्स, मास व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा अपोजिंग फोर्स, मग तो फ्रिक्शनल फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, एअर रेझिस्टन्स असेल, कुठलाही वस्तूच्या ऑब्जेक्टच्या मोशनला अपोज करणारा कुठलाही दुसरा फोर्स प्रेझेंट नसेल, फक्त मास प्रेझेंट असेल, तर हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे. पृथ्वीवर हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल नाही, कारण का पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी ग्रॅव्हिटेशन फोर्स प्रेझेंट असतो, एअर रेझिस्टन्स प्रेझेंट असतो आणि जर ऑब्जेक्ट सरफेसवरून मूव्ह होत असेल तर त्या सरफेसचा एक फ्रिक्शनल फोर्स असतो, तो सुद्धा मोशनला अपोज करत असतो. तर ऑन अर्थ मोशनला अपोज करणारे अनेक फॅक्टर्स असतात, ते विचारात घेतल्याशिवाय हा फॉर्म्युला डायरेक्ट अप्लाय करता येणार नाही. हा फॉर्म्युला अंडर सम सर्कमस्टन्सेस, अंडर सम आयडियल कंडिशन्स ॲप्लिकेबल आहे. एवढंच मला बोलायचं आहे. एफ इज इक्वल टू एम ए हा फॉर्म्युला कधी ॲप्लिकेबल आहे, जर त्या वस्तूवर कुठल्याही प्रकारचा एअर रेझिस्टन्स, फ्रिक्शनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अपोजिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्या वस्तूच्या मोशनला अपोज करणाऱ्या कुठल्याही इतर फोर्स अवेलेबल नसेल, ॲप्लिकेबल नसेल, तरच हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे असं मला म्हणायचं आहे. नीट लक्षात ठेवा, अकॉर्डिंग टू न्यूटन ॲक्सलरेशन इज द मेन कॉज ऑफ द फोर्स. Isaac Newton is the right. I do not have to challenge the Isaac Newton. ते माझे गुरु आहेत, मला त्यांना चॅलेंज नाही करायचे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की टू क्रिएट द एक्सलेरेशन इज नॉट द मेन कॉज ऑफ द फोर्स. टू क्रिएट द वेव्स, टू क्रिएट द व्हायब्रेशन्स इन द बॉडी. कारण नीट लक्षात ठेवा, या वेव्हच्या इंटरफरन्स मधूनच, या वेव्हच्या सुपरपोजिशन मधूनच फोर्स हा ट्रान्समिट होतो. ही गोष्ट आपल्याला नीट लक्षात घेतली पाहिजे. टू क्रिएट द वेव्स इज द मेन वर्क ऑफ द फोर्स किंवा मेन कॉज ऑफ द फोर्स, एवढंच मला सांगायचं आहे. आणि याच्याबरोबर मला अजूनही सांगायचं आहे की इथे जे एक्सलरेशन जे आहे किंवा इथे हा जो एक्सलरेशन आहे एफ इज इक्वल टू एम ए, एक्सलरेशन नीट लक्षात ठेवा, इथे जे एक्सलरेशन आहे ना ते आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये किंवा इथे जो मास आहे, एक्सलरेशनपेक्षा मास, आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये जो रेझिस्टन्स आहे ना, रेझिस्टन्स, तो रेझिस्टन्स सुद्धा या मास सारखंच काम करतो. कसं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. नीट लक्षात ठेवा, हे इलेक्ट्रिकल सर्किट आहे. हा रेझिस्टन्स आहे, निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. करंट नेहमी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातो. करंट नेहमी हे निगेटिव्ह टर्मिनल आहे, हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. करंट नेहमी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातो. ॲक्च्युअल डायरेक्शन ऑफ द करंट ही निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असते. पण इन रियालिटी म्हणजे इन रियालिटी करंट हा निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जात असतो. पण अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन, अकॉर्डिंग टू ब्रिटिश साइन कन्व्हेन्शन, करंट हा पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातो. साइन कन्व्हेन्शन नुसार, म्हणजे ही ब्रिटिशांचे साइन कन्व्हेन्शन आहे आणि ब्रिटिश आपले विचार हे दुनियावर लादतात. तर ब्रिटिशांनी सुद्धा हा विचार आपल्याला लादलेला आहे की अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल साइन कन्व्हेन्शन, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे
करंट हा फ्लो होतो. इन रियालिटी तो निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जात असतो. तर हे पुन्हा आपण सर्किट काढूया. हा रेझिस्टन्स आहे, व्ही हा पोटेन्शियल डिफरन्स आहे. या दोन इंड्स मधला हा पोटेन्शियल डिफरन्स व्ही आहे. हा व्हेरिएबल रेझिस्टन्स आहे. नीट लक्षात ठेवा, कुठलंही सर्किट कुठल्याही सर्किटला जोपर्यंत रेझिस्टन्स नाही तोपर्यंत त्या सर्किटमधून करंट फ्लो होऊ शकत नाही. विदाउट रेझिस्टन्स तुम्ही कुठलंही सर्किट तुम्ही कन्सिडरच करू शकत नाही. कुठलंही सर्किट तयारच करू शकत नाही. कुठलंही सर्किट कामच करू शकत नाही विदाउट रेझिस्टन्स. का? कारण I इज इक्वल टू V बाय R. I म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट. V म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सर्किट. R म्हणजे रेझिस्टन्स. लक्षात ठेवा, जर R 0 असेल तर करंट अनडिफाईंड होतं. काय होतं? अनडिफाईंड. जर या सर्किटमध्ये करंट रेझिस्टन्स नसेल, लक्षात ठेवा, हा रेझिस्टन्स नसेल तरी चालेल. या ज्या कंडक्टिंग वायर्स असतात ना त्यांना सुद्धा एक इंटरनल रेझिस्टन्स आर असतो. कुठलीही कंडक्टिंग वायर असते ना तिला थोडा का होईना एक इंटरनल रेझिस्टन्स आर असतो. जोपर्यंत याला रेझिस्टन्स नाही तोपर्यंत करंट इथून फ्लो होऊ शकत नाही. रेझिस्टन्स नसेल तर अनकंट्रोल्ड, अनरेग्युलेटेड एवढा मोठा करंट इथून फ्लो होईल की ते जे सर्किट आहे किंवा ते इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहे ते डॅमेज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जसं सर्किटमध्ये रेझिस्टन्स असल्याशिवाय प्रॉपर करंट फ्लो होत नाही, तसंच एखाद्या गोष्टीला प्रॉपर मास असल्याशिवाय किंवा त्याला अपोजिंग फोर्स असल्याशिवाय त्या नीट लक्षात ठेवा, त्या वस्तूला मास असल्याशिवाय, मास हा सुद्धा एक अपोजिंग फोर्सच आहे. मास असल्याशिवाय तुम्ही फोर्स अप्लाय करू शकत नाही. मास असल्याशिवाय आपण फोर्स अप्लाय करू शकत नाही. किंवा अपोजिंग फोर्स म्हणजे काय? इट मे बी ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इट मे बी ए रेझिस्टन्स, इट मे बी फ्रिक्शन created by the surface on which the motion is taking place. म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारे अपोजिंग फोर्स असल्याशिवाय तुम्ही फोर्स अप्लाय करू शकत नाही. जसं इथे रेझिस्टन्स हा बेसिकली रेझिस्टन्स इज फ्लो अपोजिशन टू द फ्लो ऑफ द करंट. इथे सुद्धा नेमकं तेच आहे. मास म्हणा किंवा फ्रिक्शन म्हणा किंवा एअर रेझिस्टन्स म्हणा किंवा अपोजिंग डायरेक्शन मध्ये काम करणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणा किंवा दुसरा अजून कुठलाही फोर्स म्हणा, हे सगळे अपोजिंग फोर्स असल्याशिवाय तुम्ही फोर्स अप्लाय करू शकत नाही. म्हणजे नीट इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची गोष्ट आहे की फोर्स आणि ॲक्सेलरेशन याचा नंतर संबंध येतो. फोर्स आणि त्या फोर्सला अपोजिंग फोर्सचा पहिल्यांदा संबंध येतो. माझ्या मते अपोजिंग फोर्स असल्याशिवाय, म्हणजे अपोजिंग फोर्स हा मास सुद्धा क्रिएट करतो. अपोजिंग फोर्स ए रेझिस्टन्स क्रिएट करतो. अपोजिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन क्रिएट करतो. माझं काय म्हणणं आहे, अपोजिंग फोर्स असल्याशिवाय फोर्स अप्लाय होत नाही. हे आपण न्यूटनच्या गतिविषयक नियमामध्ये ऍड केलं पाहिजे. न्यूटनच्या गतिविषयक नियमातूनच इंटरप्रिट होणारा हा सिद्धांत आहे. आणि मास आणि एनर्जी याचा जवळचा संबंध अल्बर्ट आइन्स्टाईनने सिद्ध करून दाखवलेला. E इज इक्वल टू mc स्क्वेअर. ए म्हणजे काय? मास. मास हाच एनर्जीचा सोर्स आहे. त्याचबरोबर मास हा फोर्सचा सुद्धा सोर्स आहे. एवढंच मला या पुस्तकातून मांडायचं आहे. आणि अकॉर्डिंगली फिजिक्समध्ये जे चेंजेस करायचे, जे चेंजेस अपेक्षित आहेत, कारण का फंडामेंटली acceleration is the main cause of the force असं समजूनच अजून फिजिक्सची मांडणी झालेली आहे. पण टू क्रिएट वेव्स, टू क्रिएट व्हायब्रेशन्स, कारण नीट लक्षात ठेवा, वेव्स क्रिएट होतात ना त्यावेळीच फोर्स प्रॉपरली पुढे ट्रान्समिट होतो. त्यामुळे acceleration is the main cause of the body, acceleration is the main cause of the force नसून vibrations to create waves is the main cause of the force.
असं कन्सिडर करूनच फिजिक्सची मांडणी केली पाहिजे. आणि फोर्स जो आहे, फोर्स हा आर्बिटरी फोर्स कधीच प्रेझेंट नसतो. नीट लक्षात ठेवा, प्लास्टिकचा बॉलवर तुम्ही जेवढा फोर्स अप्लिकेबल करणार त्यापेक्षा जास्त फोर्स, जेवढा एखादी वस्तू वजनदार असते तेवढा त्याच्यात जास्त फोर्स आपण ऍप्लिकेबल करू शकतो. मोठमोठे जे बॅट्समन आहेत ते वजनदार बॅट्स वापरतात. सचिन तेंडुलकरची बॅट्स फार हेवी होती असं नेहमी बोललं जातं. का हेवी बॅट वापरली जाते? कारण नीट लक्षात ठेवा की फोर्स, अपोजिंग फोर्स असल्याशिवाय तुम्हाला एक्झॅक्टली फोर्स अप्लाय करता येणार नाही. हे फोर्सचं एक फंडामेंटल जे एक फॅक्ट आहे तो विचारात घेतल्याशिवाय आपल्याला पुढच्या गोष्टी विचारात घेता येणार नाही. त्या विचारात घेऊनच आपल्याला पुढच्या गोष्टी विचारात घ्यायच्या. त्यानंतर न्यूटनच्या गतिविषयक नियमामधून, दुसऱ्या नियमातून, तिसऱ्या नियमातून, पहिल्या नियमातून अनेक गोष्टी, एक स्युडो फोर्स ही कन्सेप्ट एरिया होती. स्युडो फोर्स म्हणजे काल्पनिक फोर्स. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या बसमधून जात असतो तेव्हा बस अचानक थांबते, तेव्हा आपल्याला थोडं पुढे ढकलल्यासारखं वाटतं. त्यावेळी कुठला फोर्स कार्यरत असतो? पुढे ढकलणारा फोर्स कुठला? त्यावेळी लोक बोलतात तो स्युडो फोर्स असतो. किंवा जेव्हा आपण एखादा कुठल्याही कर्व पाथवर, म्हणजे कुठल्याही टर्नवर आपण टर्न घेत असतो व्हेकलमधून, तेव्हा काय होतं? तेव्हा सुद्धा आपल्याला असं जाणवतं की कुठली तरी एक फोर्स आहे तो आपल्याला इन त्याच डायरेक्शनमध्ये, ज्या डायरेक्शनमध्ये आपण टर्न घेतोय त्याच डायरेक्शनमध्ये, बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये आपल्यावर अपोजिट डायरेक्शनमध्ये एखादा फोर्स अप्लाय होतोय असं दाखवतो. त्या फोर्सचा कॉज जो आहे तो स्युडो फोर्स असं आजपर्यंत फिजिक्समध्ये मानलं जातं. नीट लक्षात ठेवा, फिजिक्समध्ये किंवा या जगामध्ये कुठेही स्युडो फोर्स नसतो. ऍक्च्युली हा फोर्स सराउंडिंग आणि तो ऑब्जेक्ट यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन झालेली असते, द फोर्स इज क्रिएटेड बाय द सराउंडिंग. तो सराउंडिंग मध्ये ऑलरेडी प्रेझेंट असतो. इट इज नॉट, फोर्स इज नॉट क्रिएटेड इन स्युडो मॅनर. स्युडो फोर्स नावाची गोष्ट या जगात नसते. परंतु आतापर्यंत आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन व्हॅलिड ठरण्यासाठी, हे न्यूटनने सांगितलं नाही आपल्याला. न्यूटन वॉज ॲब्सोल्युटली राईट ॲट हिज प्लेस. ही इज द मोस्ट इंटेलेक्च्युअल पर्सन इन द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड, नो डाऊट. पण आपण तो लॉ इंटरप्रिट करताना चुकीच्या पद्धतीने करतो आणि आपण स्युडो फोर्स ही एक कन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेली आहे. नीट लक्षात ठेवा, स्युडो फोर्स नसतो. स्युडो फोर्स हा क्रिएटेड झालेला असतो ते ऑब्जेक्ट आणि त्या सिस्टीम त्याच्यामधल्या इंटरॅक्शनमुळे. फोर्स हा नेहमीच निसर्गामध्ये प्रेझेंट असतो. एका पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये तो आपोआप क्रिएट होतो. तसा तो क्रिएट झालेला फोर्स आहे तो स्युडो फोर्स नाही. स्युडो फोर्स म्हणजे काय? हाऊ रिडिक्युलस दिस इज. अचानक कुठूनही काल्पनिक फोर्स नावाची एक सायन्समध्ये एवढी इमॅजिनरी कल्पना कशी काय होऊ शकते? तर मला एवढंच सांगायचं आहे की तिथे तो स्युडो फोर्स नसतो. तो फोर्स हा एक इनर्शियल, म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टचा एक इनर्शिया म्हणजे टेंडेन्सी टू अपोज द चेंज इन द एक्झॅक्ट करंट पोझिशन. करंट पोझिशनला जो चेंज होतो त्यावेळी सिस्टीम आणि ती ऑब्जेक्ट त्या सिस्टीमवर एक फोर्स अप्लाय करते. तो फोर्स हा सिस्टीम किंवा सराउंडिंग आणि तो ऑब्जेक्ट या दोघांच्या इंटरॅक्शनमुळे क्रिएट झालेला असतो. त्याचा तो स्युडो फोर्स नाहीये, तो ऑलरेडी तिथे प्रेझेंट असतो. तर आपल्याकडे फोर्स या कन्सेप्टकडे आपल्याला जास्त फंडामेंटली बघायची गरज आहे. हेच या मला पुस्तकातून सांगायचं आहे. बाकी ते पुस्तक वाचकांनी वाचावं, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्याच्यावर मला मान्यवरांची जे अभ्यासक आहेत त्यांची मतं मला अपेक्षित आहेत. जर मी कुठे चुकत असेल तर मी दुरुस्ती करायला तयार आहे. परंतु आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीचा अंतर्भूत झाल्या पाहिजेत. कारण का, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन किंवा इंटायर मॅकॅनिक्स, न्यूटन लॉज ऑफ मोशनवर इंटायर मॅकॅनिक्स डिपेंड आहे. आणि मॅकॅनिक्स हा इंजिनिअरिंगमधला एक फंडामेंटल सब्जेक्ट आहे. आणि इथेच जर विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर मग विद्यार्थ्यांना पुढे एज्युकेशनमध्ये किंवा त्याच्या प्रत्यक्ष करिअरमध्ये जर आपल्याला एक उत्कृष्ट टेक्नोक्रॅट्स घडवायचे असतील, जर आपल्याला APJ अब्दुल कलाम यांच्यासारखे मान्यवर सायंटिस्ट निर्माण करायचे असतील, जर आपल्याला जयंत नारळीकरांसारखे मान्यवर सायंटिस्ट निर्माण करायचे असतील, जर आपल्याला डॉक्टर विजय भटकर सारखे मान्यवर सायंटिस्ट निर्माण करायचे असतील, तर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये एक फंडामेंटली
विद्यार्थ्याला स्ट्रॉंग केलं पाहिजे आणि त्यावेळी स्ट्रॉंग करताना या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो. तर वाचकांनी या पुस्तक वाचावं. या पुस्तकामध्ये जर काही चुका आढळल्या असतील किंवा त्यांना एखादं मत योग्य वाटत नसेल तर त्यांनी जरूर मला कळवावं, माझ्याशी पत्रव्यवहार करावा किंवा प्रत्यक्षात येऊन भेटावं. मी त्यांना योग्य एक्सप्लेनेशन करायला तयार आहे आणि जर कुठे चुकत असेल तर मी दुरुस्ती करायलाही तयार आहे. फक्त माझी एवढी इच्छा आहे की आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काहीतरी सुधारणा व्हावी आणि आपली शिक्षण पद्धती जास्त डायनामिक आणि क्रिएटिव्हिटीला प्रोत्साहन देणारी अशी व्हावीत आणि आपल्या भारत देशातून मोर अँड मोर नोबेल लॉरेट्स घडावेत आणि मोर अँड मोर सायंटिस्ट घडावेत ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.